जय जिनेंद्र. जिनेंद्र भगवान म्हणजे काय? जिनेंद्र भगवान कुणास म्हणतात? तर जैन धर्माची तीर्थप्रवर्तक श्री आदिनाथ भगवान ते 24 तीर्थंकर महावीर भगवान पर्यंत ज्यांनी आपले तीर्थंक चालवले आहेत ते तीर्थप्रवर्तक आहेत. अशा ह्या भगवंतांनी 5 इंद्रियांवर विजय मात करून त्यांना आपल्या काबूत करून त्यांना जिंकले आहे, त्यांच्यावर विजय प्राप्त केला आहे. त्यांनी परिग्रह त्याग केला. स्त्री पुरुष पुत्र बहीण भाऊ कोणीही त्यांच्याजवळ नव्हतं. अस्त्र वस्त्र शस्त्र हे कोणीही सगळ्यांचा त्याग करून ते मोक्षास प्राप्त झाले. कठीण तपस्या करून ते मोक्षास प्राप्त झाले. जैन ही आपली संस्कृती प्राचीन संस्कृती आहे. वेदपूर्व काळात ह्या संस्कृतीचे अस्तित्व इतिहास संशोधक आणि तज्ज्ञ यांनी मान्य केले आहे. वेदातून ह्या संबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यापेक्षाही मोहनजोदडो आणि हरप्पा येथील सिंधू संस्कृतीचे जे पुरावे सापडले आहेत, ज्या मातीच्या मुद्रा उपलब्ध झाल्या आहेत, त्यावरून जैन संस्कृती प्राचीन सिद्ध झाले आहे. ही सिंधू खोऱ्यातील जैन संस्कृती दिगंबर जैन संस्कृती होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ह्या संस्कृतीचा कालखंड 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचा मानला गेला आहे. तर काही इतिहासांनी व तज्ज्ञांनी तो 10,000 वर्षापूर्वीचा मानला गेला आहे. जैनांचे आद्य तीर्थ प्रवर्तक वर्तमान युगाचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभनाथ यांनी खडगानस दिगंबर मुद्रा पुरातत्व सर्वेक्षणात उपलब्ध झालेल्या ठोस पुरावा आहे. ह्या सिंधू लिपीमध्ये शास्त्रोक्त वाचन ब्रह्मचारी डॉक्टर स्नेहा राणी जैन सागर मध्य प्रदेश यांनी केले असून त्यावर लिहिलेले ग्रंथ आणि प्रबंध जागतिक कीर्तीच्या संशोधनांकडे विद्वानांकडे पाठविले आहे. त्यांच्या ह्या संशोधनात अनेकांनी मान्यता दिली आहे. मोहनजोदडो येथे सापडलेल्या मुद्रेत जे चिन्ह अंकित झाले आहे ते भगवान आदिनाथांचे आहे. यावरूनच 5,000 वर्षापूर्वी भारतात योग साधना प्रचलित होती आणि तिचे प्रवर्तक जैन तीर्थंकर श्री ऋषभनाथ भगवान हे होते. मोहनजोदडोच्या पुरातत्व सर्वेक्षणात खोदकामात हे जे पुरावे उपलब्ध आहेत ते जैन परंपरेच्या आदी तीर्थंकर ऋषभदेवांचे आहेत. त्यावरून वेदात उल्लेखित ऋषभदेव वेदपूर्वकालीन होते हे जैन विद्वानांचे मत युक्तिसंगत आहे. श्रमण संस्कृती प्रवर्तक जैन धर्म प्राग ऐतिहासिक धर्म आहे. मोहनजोदडोमध्ये प्राप्त योगींच्या मूर्तीमुळे जैन धर्माची प्राचीनता निर्विवाद सिद्ध होते. निरपेक्ष इतिहास दृष्टीतून जर विचार केला तर हे मान्यच करावे लागते की भारतीय संस्कृती निर्मितीत प्राचीन काळापासून जैनांचा प्रभाव होता, जे मोहनजोदडोच्या मुद्रात आढळून येतो. जैन धर्म हा प्रागैतिहासिक व प्रागवैदिक आहे. सिंधू खोऱ्यातील प्राप्त योगमूर्ती तथा ऋग्वेदाच्या अनेक मंत्रात ऋषभदेव तथा अरिष्टनेमी ह्या तीर्थंकरांचा उल्लेख येतो. हडप्पांच्या कायोत्सर्ग रूपात उत्कीर्ण मूर्ती पूर्ण रूपाने जैन मूर्ती आहेत. त्यांच्या मुखावर जैन धर्माचे साम्य भाव दुरूनच झळकताना दिसते. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर सिंधू संस्कृतीपासूनच होते. सिंधू संस्कृतीतील लोकांचे देव नग्न असत. जैन लोकांनी त्या संस्कृतीला जपून ठेवले आहे आणि नग्न तीर्थंकरांची पूजा केली आहे. ऋषभदेवानंतर क्रमशः 23 तीर्थंकर झालेत. त्यांचे सविस्तर जीवन चरित्र पुराण ग्रंथातून मिळते. वैदिक दिगंबर जैन आणि दिगंबरत्वाची माहिती संपूर्ण विश्वाने मान्य केली आहे. जगातील जवळपास सर्वच प्रमुख धर्मांनी दिगंबरत्वाला पूज्य मानले आहे. दिगंबर जैन मुनींचे दिगंबरत्व व त्यांची महान परंपरा हजारो वर्षापासून राखली गेली आहे. अन्य धर्म
आणि धार्मिक विचारधारांनी दिगंबरत्वाबद्दल काय म्हटले आहे हे आपण बघूयात. श्रीकृष्णाने अर्जुनाला भागवत गीतेमध्ये म्हटले आहे की हे अर्जुना, तू हाती धनुष्य घे व रथावर आरूढ हो. ह्या पृथ्वीवर इंद्रिय विजेता निर्ग्रंथ साधू ज्यांचा समोर आहे त्यांचा विजय निश्चितच आहे. धैर्य ज्यांचे पिता, क्षमा ज्यांची माता आणि शांती ज्यांची सहधर्मिणी आहे, सत्य ज्याचा मित्र आहे, दया भगिनी आणि संयमी जन ज्यांचे बंधू आहेत, दिशा ज्यांची वस्त्र आणि ज्ञानामृत भोजन आहे, अशा योगीला भय ते कसले हो. जैन धर्म हा साधा, सरळ आणि सोपा जैन धर्म आहे. हा जैन धर्म केव्हापासून झालेला आहे? हा पुरातन काळी जेव्हापासून सृष्टी झाली तेव्हापासूनच हा जैन धर्म आपल्याला आढळताना दिसतो आणि हा चालत आलेला आहे. याचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येक जैन बांधवांनी आपल्या आत्म्याचे कल्याण करावे. जय जिनेंद्र.